नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, या व्हिडिओमध्ये प्रत्येकाला त्याच्या जन्म नक्षत्र गोचरीमधून आपल्या जीवनाचं मर्म कसं जाणून घ्यायचं ह्या मुद्द्यावरती तुम्हाला काही सूचना म्हणता येतील की काही विनंत्या म्हणता येतील, त्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मंडळी, समस्त ज्योतिषीय कुंडलीशास्त्र हे शुभ अशुभ अशा दोन्ही भागाला एकत्र घेऊन पुढे चालू असतं. ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये कुठलाच असा विषय हा कायमस्वरूपी राहत नसतो. शुभ अशुभता ही कायम आपल्या आयुष्यामध्ये घडत असते आणि ती शुभ अशुभता आपल्याला आपल्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे जाणवत असते. ज्योतिषीय शास्त्रामध्ये कुठलाही ग्रह किंवा कुठलंही नक्षत्र हे ना शुभ असतं ना अशुभ असतं, तर ते त्या वर्तमान गोचर स्थितीमधल्या त्याच्या स्थिती स्वरूपानुसार आपल्याला फलित देत असतं आणि ते फलित सर्वांनाच एकसारखं लाभत नाही, जाणवत नाही. तर मुद्दा असा आहे की मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार फलितातली शुभ अशुभता कशी जाणून घ्यायची आहे, त्याचा साधा सरळ मार्ग काय, एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, लक्षात घ्यायचं राजा. हा मुद्दा लक्षात घेताना अगदी सहजतेने तुमच्या समोर जे ज्योतिषशास्त्राने मांडलेलं आहे, पण ते आपल्यापर्यंत पोचवल्याच गेलं नाही किंवा पोचलंही नाही प्रॉपरली, म्हणजे व्यवस्थितपणे सहजतेतून ते आपल्यापर्यंत पोचवल्याच गेलं नाही. प्रत्येकानं आपल्या जीवनातील शुभ अशुभतेमधली अशुभता जरी जाणून घेतली किंवा त्याची चाहूल जरी आपण घेतली तरी आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी ह्या टळतील, म्हणजे अपयश टळेल. चुकीच्या वेळेस, चुकीच्या दिवशी, चुकीच्या नक्षत्रावरती घेतलेले निर्णय जर त्रासदायक होणार असतील तर त्या निर्णयामुळे जो त्रास झाला आहे त्या निर्णयातून नुकसान झालेलं आहे किंवा अवहेलना ठरलेली आहे, ते टळू शकतं. आणि तेच टाळता यावं म्हणून ज्योतिषीय शास्त्राने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे, पण आपण त्या मार्गदर्शनापर्यंत पोचत आहे किंवा आपल्याला त्या मार्गदर्शनापर्यंत पोचू दिलं जात नाही आहे. त्याच्या का पोचू दिलं जात नाही ह्याच्या मागचा हेतू प्रत्येकाच्या लक्षात येतोच आणि आलेला आहे. म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये आता साधं सिंपल एकच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. जर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याच जन्म नक्षत्र गोचरीच्या मार्गदर्शनानुसार जर जीवनामध्ये अडीअडचणींवरती मात करायची असेल, आपली स्वतःची निर्णय क्षमता सुदृढ राखायची असेल, आपलं जीवनक्रम यशस्वी मार्गावरती सहजपणे आनंदी समाधानाने पुढे घेऊन जायचं असेल, तर आपण आपल्या जीवनात एकच गोष्ट लक्षात ठेवा. का? ती लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट तुम्हाला तुमच्या
जन्म नक्षत्र गोचरने सांगितलेली आहे. ज्यांना ज्योतिष जाणकारी आहे, ज्योतिषशास्त्र माहिती आहे, त्यांना ही गोष्ट पटकन चटकन लक्षात येईलच. पण ज्यांना ज्योतिषशास्त्राबद्दल अबकडं पण माहीत नसेल, त्यांना देखील ही मी सांगतोय ती पद्धत किंवा मी सांगतोय ती मुद्दा चटकन लक्षात घेता येईल. यासाठी प्रत्येकाला आपलं स्वतःचं जन्म नक्षत्र माहिती असणे गरजेचं आहे. माहीत नसेल तर कुठल्याही ज्योतिष जाणकाराकडे जाऊन जन्म नक्षत्र माहिती करून घ्या. जन्म नक्षत्र फक्त, मग तुमच्या त्या नक्षत्राला कुठल्या चरणात जन्म झाला वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये अडकू नका. फक्त जन्म नक्षत्र. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा पण लक्षात घ्या, तुमच्या जन्म नक्षत्रानुसारच तुमची समस्त कुंडली म्हणजे तयार होत असते. आलं लक्षात? तर तुम्ही काय, तुमचा जन्म नक्षत्र माहिती करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं तिसरं, म्हणजे असं धरून चला की तुमचं हे जन्म नक्षत्र आहे, त्याला एक समजा, त्याच्या पुढे येणारं तिसरं नक्षत्र ते तुमच्यासाठी अशुभ विपत्तिकारक ठरणार असतं. त्यानंतर त्या तुमच्या जन्म नक्षत्रापासून पुढे येणारं पाचवं नक्षत्र, जन्म नक्षत्र 1, त्याच्या पुढे येणारं तिसरं, 2, 3 तिसरं, त्यानंतर 4, 5वं, नंतर 6 आणि 7वं. 3, 5, 7 तिसरं, 5वं आणि 7वं. ही जी तुमच्या जन्म नक्षत्राच्या पुढे येणारी नक्षत्र आहेत, तेवढीच तुम्हाला अशुभ ठरणारी असतात. आता नुसतं 3, 5, 7 नाही, तर तीच सिरियल तुम्ही पुढे पुढे घेऊन गेलात 27 नक्षत्रांपर्यंत, त्यास तुमचं असं लक्षात येईल, जे तिसरं नक्षत्र येणार आहे त्याच ग्रहाचं 12वं नक्षत्र देखील आहे. इथे लक्षात, म्हणजे विपत नक्षत्र, प्रत्यय नक्षत्र आणि वध नक्षत्र. तर विपत नक्षत्राची विपत म्हणजे तिसऱ्या नंबरवर येणाऱ्या नक्षत्राची एकूण 3 नक्षत्र, 5व्या नक्षत्रावर क्रमांकावर येणाऱ्या नक्षत्र त्याची 3 नक्षत्र आणि 7व्या क्रमांकावर येणाऱ्या नक्षत्राची 3 नक्षत्र, अशी एकूण 9 नक्षत्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशुभ फल देणारे ठरतात. येते लक्षात? तुम्ही ते फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. बरं, आता ते लक्षात ठेवून करायचं काय? साधं सिंपल गणित आहे, अगदी सहज गणित आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही 9 नक्षत्र मोलाची कामगिरी करतात, मोलाचं मार्गदर्शन करतात. काय तर ही येणारी 9 नक्षत्र तुमच्या लक्षात असतील तर ही 9 नक्षत्र तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या घरातल्या कॅलेंडरवरती किंवा मोबाईलमध्ये किंवा डायरीमध्ये नोट करून ठेवायची. आणि आपलं पूर्ण आपण ज्यावेळेस महिन्याचं शेड्युलिंग करतो, जे नियोजन करतो, त्या नियोजनामध्ये आपल्या कुठल्याही कामासंदर्भात, उदाहरण घ्या की समजा मला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, जिची किंमत जास्त आहे. असं धरून चला की मला फ्लॅट बुकिंग करायचं आहे. तर तो फ्लॅट बुकिंग करताना कुठल्या दिवशी करायचा, तर ह्या 9 नक्षत्रापैकी ज्या दिवशी ह्या 9 नक्षत्रापैकी एखादं नक्षत्र असेल त्या दिवशी तर अजिबात फ्लॅट बुक करायचा नाही. तसंच आहे, इवन घरामध्ये किराणा भरताना देखील आम्ही तर ते पद्धत राखतो. घरात किराणा भरताना देखील तो किराणा भरण्यासाठी जे नक्षत्र असतं ते नक्षत्र आपल्याला पूरक ठरलं पाहिजे ना, पोषक ठरलं पाहिजे. म्हणून आपण
ज्या दिवशी ते तुमचं नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरती तुम्ही ती खरेदी करायची नाही. थोडक्यात काय, तर कुठली खरेदी विक्री, नवीन डिसिजन, नवीन निर्णय आणि नवीन कामाची सुरुवात हे त्या दिवशी असलेल्या अशुभ 9 नक्षत्र असेल पैकी एखादं नक्षत्र असेल त्या दिवशी करायची नाही. कारण तुमच्यासाठी त्या दिवशी नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाखाली तुम्ही असणार आहात आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाखाली कुठलेही काम हे नकारात्मकच फल देणार ना. आहे की नाही? साधं एवढंच लक्षात ठेवायचं की माझ्या जन्म नक्षत्रासाठी मला कुठली 9 नक्षत्र अशुभ ठरतात आणि त्या अशुभतेला आपण जाणून घेतलं की त्या अशुभतेमध्ये कुठलंच शुभ कार्य करायचं नाही. म्हणजे खरेदी विक्री करायची नाही, देणं घेणं करायचं नाही, त्यानंतर मग एखादा उत्तम निर्णय घ्यायचा नाही किंवा महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नाही किंवा मग कोणालाही एक आपला निर्णय द्यायचा नाही, कळवायचा नाही. हा नाईलाज म्हणून तो दिवस टाळता येत नसेल एखादा निर्णय घेण्यासाठी, तर त्यावेळेस काय करायचं, नक्की त्या नक्षत्राला कसं बॅलन्स राखायचं, हे तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून विचारू शकता. स्क्रीनवर जे नंबर दिलेत ना त्या नंबरावरती तुम्ही मला फोन करून टेलिफोन नंबरवरती किंवा व्हॉट्सअप नंबरवरती मला तुम्ही संपर्क करून विचारू शकता. तुम्हाला मी सांगेन की त्या नेमकं त्या म्हणजे पुरतं नेमकं काय करायचं ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. साधं सहज सोपं आहे. ओके, हा विषय लक्षात घ्या. आता इथे थांबूया. विषय आवडला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ह्या आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असाच विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येऊ. तोपर्यंत ओम नमो आदेश, नमो सिद्धाय आदेश.